ओके. कालचं होमवर्क वरचं पहिलं एक्झाम्पल होतं. काय एक्झाम्पल होतं? वाचतात जोरात वाचतात. हां. Displacement of a particle moving in a straight line is equals to t raised to 4 minus 20 t cube plus 36 t square plus 5. Find the distance between two steps when the particle stops. वाचले रोहित. Displacement of a particle moving in a straight line is equal to t raised to 4 minus 20 t cube plus 36 t square plus 5. Find the distance between two stops when the particle stops. Plus 5. Okay. Find the distance between two stops when particle stops. Okay. Find distance between t square when two stops. Okay. Between two when particles stops. Okay. ह्या एक्झाम्पल मध्ये एक लक्षात घ्या की इकडे लक्ष द्यायचं. ह्या एक्झाम्पल मध्ये लक्षात घ्या की आपल्याला डिस्प्लेसमेंट दिलेलं आहे. ओके. द पार्टिकल म्हणजे डिस्प्लेसमेंट ऑफ अ पार्टिकल मुव्हिंग इन अ स्ट्रेट लाईन. स्ट्रेट लाईन मध्ये ते काय करतात? मूव्ह होत आहे आणि ते डिस्प्लेसमेंट मला दिलेलं आहे. ओके. त्यांनी काय सांगितलंय ना, द डिस्टन्स बिटवीन टू स्टॉप्स व्हेन अ पार्टिकल स्टॉप्स. दोन स्टॉप मधलं डिस्टन्स काढायचं. पण आता मला एक सांगा, व्हेन अ पार्टिकल स्टॉप्स, when particle stops, then velocity becomes zero. Then velocity becomes a zero. मग आपल्याकडे जे दिलेलं फंक्शन आहे, काय दिलेलं फंक्शन? मग डिस्प्लेसमेंट म्हणजे माझं काय असतं? फंक्शन असतं. मग फंक्शन 3t raised to 4 minus 20t cube plus 36t square plus 5. That's equation first. Okay. Now म्हणजे दोन स्टॉप बद्दल मला डिस्टन्स फाइंड आउट करायचं आहे. That's one is the equation first. Now differentiate it with respect to t. Okay. ds by dt. Okay. Then 12t cube minus 60t square. okay 72t. Okay. Then that's equation second assume केलं आपण. बरोबर आहे. Now but according to the given velocity is 0. Okay. म्हणजे मेन्शन असं केलं तरी चालेल. Now when particle stops, then v is equals to velocity becomes 0, but v is equals to these values. Okay, therefore v is equals to 0. v काय? 12t cube 60 t square plus 72t equals to 0. Okay, common point 12t by 12t in bracket t square minus 5t plus 6 plus 6 equals to 0. Okay, therefore 12t is equals to 0 or t square minus 5t plus 6 equals to 0. Okay, now then t is equals to 0 or the factorization that t square minus 3t minus 2t plus 6. Therefore t in bracket t minus 3 plus 2 will be common, sorry, minus 2 will be common, t minus 3 equals to 0. Therefore t minus 2 into 0. Therefore t is equals to 2 or t is equals to 3. Therefore we get a 3 values of t. We get a 3 values of t. t च्या 3 values बघा. Okay. Now थोडं काम करा. थोडं लांब बसायचं. डिस्टन्स सोडा. पण काम बसायचं. सांगताय त्यामुळे आपला अटॅच थोडं पुढे सर तुम्हाला तुम्ही थोडंसं असं पुढे सर नॉर्मल डिस्टन्स टीच्या 3 व्हॅल्यू मिळाल्या. टी इज इक्वल्स टू 0, टी इज इक्वल्स टू 2 आणि टी इज इक्वल्स टू 3. बरोबर ना? पण टीच्या मला 3 व्हॅल्यू मिळाल्या. तर टीच्या 3 व्हॅल्यू मिळाल्या म्हणजे मला काय मिळतंय? टाइम मिळाला. मला काय मिळाला? टाइम मिळाला. But t is equals to 0 means time will be
0 means that just t starting t 0 केव्हा असेल जस्ट स्टार्टिंगला ना सुरुवातीला ना t is equals to 0 एकदम सुरुवातीला टाइम 0 असेल त्यावेळेला एकदम सुरुवातच झाली असेल त्यावेळेला velocity will be velocity 0 असेल त्यावेळेला सुरुवातीला velocity त्यावेळेला ती मॅक्सिमम असेल ती हळूहळू कमी होईल बरोबर ना नंतर 2 ला velocity पुढे येईल नंतर 3 ला velocity काहीतरी असणार बरोबर मग या t is equals to 2 ला आणि t is equals to 3 ला मला पार्टिकलची पोझिशन काढायची म्हणजेच काय डिस्टन्स बिटवीन टू स्टॉप्स बरोबर मग काय करायचं t is equals to 0 नाही घ्यायचं t is equals to 0 घ्यायचा नाही कारण डिस्प्लेसमेंट माझं तिथे राहणार नाही 0 असेल डिस्प्लेसमेंट पण t ची व्हॅल्यू आपल्या याच्यामध्ये पुट करा कशामध्ये डिस्प्लेसमेंट मध्ये t च्या दोन व्हॅल्यू when t is equals to 2 and when t is equals to 3 ठीक आहे ओके आता t च्या मला दोन व्हॅल्यू मिळाल्या आता t च्या दोन व्हॅल्यूज मला इथे डिस्प्लेसमेंट मध्ये पुट करायचे बरोबर when t is equals to 2 then डिस्प्लेसमेंट मला फाइंड आउट करायचं मग डिस्प्लेसमेंट at t is equals to 2 चला व्हॅल्यू सांगा 3 into 16 minus 20 into 8 plus 36 into 4 plus 5 चला पटकन सांगा 48 160 144 plus then plus total is 37 unit okay ठीक आहे unit काय आहे हे डिस्प्लेसमेंट झाला at point t is equals to 2 and when t is equals to 3 when t is equals to 3 चला सांगा बरं when t is equals to 3 साठी yes at t is equals to 3 पुट करा 3 into t raised to 4 81 minus 20 into 27 plus 36 into 9 plus चला value 243 minus 580 okay 300 plus 5 okay total will be 32 unit okay म्हणजे दोन पॉइंट मधलं डिस्टन्स ऑब्वियसली डिस्प्लेसमेंट माझं चेंज होत चाललं दोन पॉइंट मधलं डिस्टन्स ओके या दोघांमधलं डिस्टन्स आता बघा हे दिसतंय माझं डिस्टन्स ओके कळतंय काय बस माझं हे फायनल आन्सर असेल समजतंय ओके नेक्स्ट पुढचं एक्झाम्पल स्टोनचं होतं कालचं आपले जे एक्झाम्पल टाकले ग्रुपला त्याच्यातलं एक्झाम्पल ओके नाव काय होतं एक्झाम्पल वाजव सिद्धी आहे काय The stone moved vertically upward is moving in a straight line. If its equation of motion is s is equals to 294 t minus 49 t square, find the maximum height that the stone reaches. Okay. Now exactly बघा there is a stone throw vertically upward. Okay, vertically upward. For example आपला टॉस करतो आपण बरोबर ना एक पर्टिक्युलर स्टेजला पॉइंट जातो आणि त्या पॉइंटला आपण खाली परत रिटर्न येतो बरोबर पर्टिक्युलर स्टेजला ज्या वेळेला त्या स्टेजला जातो आणि तिथून परत खाली यायला लागतो ज्या स्टेज पासून खाली येतो त्या स्टेजला व्हेलॉसिटी काय असते 0 त्या स्टेजला व्हेलॉसिटी काय राहणार आहे 0 मग त्या ठिकाणचा वापर करायचा आहे तिथे व्हेलॉसिटी 0 असेल त्याचा आणि इनिशियलचा जिथून आपण क्रॉस करायला सुरुवात केली तिथून तर हाईट म्हणजे आपलं जिथून खाली यायला सुरुवात झाली ती हाईट मला फाइंड आउट करायची That's we have to find the altitude. The altitude मला काढायचं. Then how to find the altitude? How to find altitude? म्हणजे काय? ज्या वेळेला velocity 0 असेल, ज्या वेळेला velocity 0 असेल, त्यावेळेचा टाइम तिथे जर मी फाइंड आउट केला, जेव्हा velocity 0 असेल त्यावेळेचा बरोबर ना? जेव्हा velocity 0 असेल त्यावेळेचा टाइम तिथे मी डिस्प्लेसमेंट काढेल. त्या टाइमला मी काय काढेल? डिस्प्लेसमेंट काढेल तो पॉइंट आणि जिथून सुरुवात झाला होता तो पॉइंट 0 टू जो हाईट असेल ती मला डायरेक्ट व्हेलॉसिटीच्या त्या पॉइंटला मिळते बरोबर ना मग काय करणार दिलेलं इक्वेशन काय
एस इज इक्वल्स टू 294 टी मायनस 49 टी स्क्वेअर डिफरन्शिएट करा. ओके देन ds बाय dt इक्वल्स टू चला सांगा जस्ट 98. ओके बरोबर. ओके देन नेक्स्ट बट व्हेलॉसिटी 0 म्हणजे ज्या पॉइंटला पोहोचेल मॅक्सिमम हाईटला पोहोचेल तिथून व्हेलॉसिटी तिथे 0 व्हेलॉसिटी 0 असेल. म्हणजे काय सांगा आता दॅट्स v. ओके v इज इक्वल्स टू 0 therefore 294 minus 98t equals to 0. Therefore 98t equals to 294. Therefore t is equals to 3. Okay. That's टाइमिंग दिलाय का? टाइम नाही दिला. ठीक आहे काही प्रॉब्लेम. नंतर पुढे या टीची व्हॅल्यू कुठे पुट करायची आपल्याला आता? याच्यामध्ये पुट करू करायची. म्हणजे मला डिस्प्लेसमेंट मिळते. डिस्प्लेसमेंट म्हणजे माझी ती हाईट मिळते. ओके t is equals to 3 त्याच्या पुट करा. Yes and t is equals to 3. काय येईल 294 into 3 minus 49 into t plus 3 square is 9. चला पुढे सांगा मग काय काय. ओके मायनस ओके 4 ओके युनिट प्लस युनिट म्हणजे ही काय झाली माझी मॅक्सिमम हाईट. ही माझी मॅक्सिमम हाईट आहे. कळत आहे समजतंय काय. ओके नेक्स्ट हाईट पण युनिट मध्ये तुम्ही सेंटीमीटर घ्या मीटर घ्या त्यांनी जे दिले असेल ते मेन्शन करायचं. फूट घ्या त्याच्यावर डिपेंड आहे. त्यांनी जे दिलं असेल दिलेलं असेल तर युनिट घ्यावं. आता युनिट मेन्शन. ओके नेक्स्ट पुढचं लिहिलेलं होतं का एक्झाम्पल त्याच्यात. ओके लिहून घ्या मग त्याच्यावर एक्झाम्पल लिहून घ्या. अ बुलेट इज shot horizontally just I think example ये spelling is shot horizontally T पाहिजे ना shots horizontally whose distance यस सेंटीमीटर. आता इथे युनिट दिले आहे सेंटीमीटर ऍट अ टाइम t सेकंड्स. ऍट द टाइम t सेकंड्स. ऍट द टाइम t सेकंड्स इज गिवन बाय यस इज इक्वल्स टू 1200 minus 15t square. 15t square. Fine. First, the velocity with which bullet is shot. Second, the time required for bullet to comes to red, comes to rest, come to the rest. एक्झाम्पल व्यवस्थित बघा, रीड करा आणि मग शोधायचं आहे की आपल्याला काय पाहिजे आणि काय काय दिलेलं आहे. नाव
व्यवस्थित लिहा पटकन. हा एक्झॅक्टली द बुलेट्स. ओके, बंदुकीची गोळी. ओके, आपली बुलेट नाही, बंदुकीची गोळी. ओके, जर शॉर्ट केली असेल म्हणजे बार केला तर ज्या वेळेला ती हॉरिझॉन्टली, सपोज दॅट जस्ट देर इज इन अ बुलेट, गन विल बी शॉर्ट. ओके, देन when bullet will be shot at t is equals to 0, when bullet will be shot when t is equals to 0, then velocity is maximum. ज्या वेळेला एक्झॅक्टली बुलेट शॉर्ट होते, बरोबर ना, बुलेट शॉर्ट होते त्यावेळेला ती व्हेलॉसिटी सगळ्यात मॅक्झिमम असते. ती व्हेलॉसिटी काय असते? मॅक्झिमम. पण टाइम काय असतो? 0. ऍट दॅट टाइम विल बी 0. बट आफ्टर ऑल दॅट वी गेट सम हॉरिझॉन्टल व्हेलॉसिटी. म्हणजे काय, एका पर्टिक्युलर डिरेक्शन मध्ये जात आहे आणि व्हेलॉसिटी जशी जशी कमी होत जाईल तशी ती गोळी खाली करते. रेस्ट ऑफ दॅट. ओके, म्हणजे ती काय होते? शांत होते. म्हणजे एका पोझिशनला ती स्टॉप होईल, म्हणजे पडेल ती खाली. बरोबर ना, ऍट अ पर्टिक्युलर लेवलला जाईल ती खाली पडेल. की मग इथून निघाली नाही अमेरिकेला जाऊन पोहोचेल असं तर नाही ना, सळं सळं जात जाईल पोहोचत. तसं तर काय म्हणणार, ती एकदा शॉर्ट केल्यानंतर ती पडणार नाही. बरोबर, पण ऍट अ पर्टिक्युलर टाइम. मग ज्या वेळेला ती एक्झॅक्टली, म्हणजे मला 2 वेळ मिळतात, 2 पोझिशन घ्यायच्या. काय, जेव्हा t इज इक्वल्स टू 0 असेल त्यावेळेला व्हेलॉसिटी काय, बरोबर. आणि दुसरं म्हणजे टाइम रिक्वायर्ड टू द रेस्ट. म्हणजे ज्या वेळेला व्हेलॉसिटी पूर्णपणे काय म्हणजे त्या ठिकाणी 0 होईल त्यावेळेचा टाइम काय. म्हणजे इथे व्हेलॉसिटी काढायची आहे, इथे व्हेलॉसिटी काढायची आहे आणि ज्या वेळेला व्हेलॉसिटी 0 असेल त्यावेळेला टी फाइंड आउट. दोघे पार्ट 1 पार्ट 2 दोघे एक्सप्लेन करून दिले. काय लक्षात घ्या, व्हेलॉसिटी विथ विच द बुलेट इज शॉट ऍट टी इज इक्वल्स टू 0. म्हणजे इथे ज्या वेळेला ती एक्झॅक्टली शॉर्ट होणार त्या ठिकाणी काय राहणार, ती मॅक्झिमम राहणार. काय राहणार? मॅक्झिमम. आणि ऍट अ पर्टिक्युलर टाइम नंतर ती बुलेट व्हेलॉसिटी पूर्णपणे 0 होऊन जाईल आणि त्यावेळेला ती बुलेट काय होईल, पडून गेल्यानंतर आपल्याला जो टाइम असेल तो टाइम काढायचा. बरोबर. मग पार्ट 1 पार्ट 2 घेत असताना आपल्याला फक्त एस घ्यायचा, एसचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा. बरोबर, त्याच्यावर व्हेलॉसिटी घ्यायची. ज्या वेळेला व्हेलॉसिटी काढायची असेल त्या ठिकाणी टीची व्हॅल्यू 0 पुट करून द्या. पहिल्या पार्ट मध्ये टीची व्हॅल्यू 0 पुट करून दिली, त्या वेळेला व्हेलॉसिटी काय असेल? 0 आहे. 0 आहे. व्हेलॉसिटी 0 मिळेल तर मग काय मिळेल? एक्झाम्पल मध्ये परत चेक करा. हा, एक्झाम्पल चुकलं इथे टी, तिथे टी 1200 टी आहे. म्हटलं 0 कसं मिळतं? 1200 टी. ओके ना, मग आपल्याला त्या ठिकाणी मिळालं. नंतर पुढे व्हेलॉसिटी इक्वल टू 0 करायचं आणि मग इक्वल टू टीची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. आलं लक्षात? चला, मग आता जे दिलंय त्याला मेन्शन करू. कळतंय ना काय घ्यायचंय, काय प्रूव्ह करायचं किंवा काय कॅल्क्युलेट करायचं, लक्षात येत आहे? ओके, ऍक्च्युली याचा फायदा तुम्हाला फिजिक्स मध्ये होतो बऱ्याचशा गोष्टी. ओके, जर तुम्ही थोडंसं ग्राफिकली ड्रॉ करण्याचा प्रयत्न केला तर बेटरली करेल. ओके, हा चला आता मग पहिला फर्स्ट मेन्शन करा. लेट्स टेक द गिवन फंक्शन. लेट्स टेक s is equals to 1200 t minus 15 t square. Suppose that equation is first, and differentiate it with respect to t, then ds by dt equals to 1200 minus 30 t. Okay, first part. When bullet shots, when the bullet shots, then t is equals to 0. T is equals to 0. Therefore, that's V. V is equals to V at, then it also mentioned that then velocity is maximum. What have I mentioned? When so bullet shot, then t is equals to 0 and velocity get maximum. Then
then 1200 minus 30t at t is equals to 0, then 1200 minus 0 plus 1200. Okay, unit काय देणार? सेंटीमीटर पर सेकंड is a required velocity when bullet is shot. And then second, when bullet comes to rest, okay, then v equals to 0. Okay, therefore v equal to 0 घेतल्यानंतर मला बघा काय मिळतं by second, which is equals to 1200 minus 30t equals to 0. Therefore 30t equals to 1200. Therefore t is equals to 1200 divided by 30. That's 0 get cancelled. That's 40. That's t is equals to 40 seconds. After all 40 seconds, the bullet will be at the rest. Okay. जसं एखाद्या लहान मुलाला 10वीच्या वर्गात बसून दिलं जातं, अचानक बसून दिलं. चला कळलंय का काय घेतलंय? नक्की समजलंय? इकडे कोणाला समजलेलं आहे? कोणाला कळलेलं नाही? नक्की समजलंय? ओके. या पार्ट मधलं हे शेवटचं एक्झाम्पल होतं डिस्प्लेसमेंट व्हेलॉसिटीच्या रिलेटेड. आपला पहिला टॉपिक कशाच्या रिलेटेड झाला होता? याच्यात पहिला टॉपिक ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह, इक्वेशन ऑफ टेंजेंट अँड इक्वेशन ऑफ नॉन. दुसरा टॉपिक आपला व्हेलॉसिटी, ऍक्सेलरेशन आणि डिस्प्लेसमेंट याच्या रिलेटेड घेतला, बरोबर? किंवा जरच्या फॉर्म म्हणजे आपण ह्या फॉर्म मध्ये काहीतरी घेतलं, बरोबर ना? मग आता आपण जरचे एक्झाम्पल एक्झॅक्टली आपल्याला सॉल्व्ह करायला नाही केलं, त्याच्यामध्ये एक्झाम्पल बघून घेऊ आपण. नाही सर, नाही नाही सर, जरचं एक्झाम्पल. ओके, चला नेक्स्ट टॉपिक आहे रिलेटेड रेट्स. याच्यामध्ये सगळ्यात महत्वाच्या गोष्टी म्हणजे जे मी तुम्हाला सांगितलं ते रिपल्स माहिती आहे ना? रिपल्स माहिती आहे? ओके. अजून एक बेटर एखादं कोणी एक्झाम्पल सांगेल का मला असं काहीतरी की रिस्पेक्टिव्ह चेंज होत चालतो मला त्यांच्यामध्ये, फिजिकली चेंज होत चालतो, असं फिजिकली चेंज होत चालतो असं एखादा ऑब्जेक्ट सांग. फिजिकली चेंज, हळूहळू चेंज होत चालतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल आता मी तुम्हाला सांगितलं होतं रिपल्स, पाण्यात दगड फेकल्यानंतर रिपल्स तयार होतात. रिपल्स तयार झाल्यानंतर रिपल्स कशावर चालतात? इन्क्रीज होत चालतात, मोठ्या होत चालतात, रेडिएट चेंज होत चालते, बरोबर? तसं एखादं एक्झाम्पल सांगू शकतात का मला? साऊंड. पण साऊंडचं काही ग्राफिकल नाही, साऊंड तर याच्यातला वेव्ह त्या वेगळ्याच. साऊंड वेव्हचा कसं माहिती आहे का की ऍक्च्युली साऊंड वेव्ह आपल्याला दिसत नाही. ओके, सँडक्लॉक, बेटर सँडक्लॉक माहिती ते घड्याळ, टाइम वॉच. ओके, ते आपण सँडक्लॉक घेतो, त्याच्यामध्ये आपण जी एक्झॅक्टली मी ते सांगितलं पण त्याच्यामध्ये आपण काय करतो? त्याच्यात सँडक्लॉक मध्ये ज्यावेळेला आपण त्याला एक्झॅक्टली जी वाळू पडायला सुरुवात होते तेव्हापासून, तर मला सांगा बरं, जसं जसं ती वाळू पडत चालते विथ रिस्पेक्टिव्ह टाइम, कोणाच्या रिस्पेक्टिव्ह चेंज होत चालते? ती जी वाळू पडत चालते ती एका पर्टिक्युलर कोन शेप मध्ये येते, पर्टिक्युलर कोन शेप मध्ये पडते, बरोबर ना? वाळू पडते खाली
आणि ती एकदा अशी गोल सर्क्युलर शेपमध्ये आणि कोन शेपमध्ये अशी पडते, बरोबर ना. मला सांगा बरं, ज्या वेळेला ती पडते त्यावेळेला जो बेस आहे तो बेस कसा असतोय? बेस खालचा बेस पडणं, वाळू पडल्यानंतर जो खालचा बेस तयार होतो सर्कल मध्ये, बरोबर ना. मग ज्या वेळेला वाळू पडते तो सर्कल बेस काय तेवढा झालेल का? नाही, तो सर्कल बेस सुद्धा काय होत जाईल? वाढत जाईल, बरोबर. म्हणजे त्या बेसची रेडियस काय होत चालली? वाढत चालली. त्याचबरोबर कोणचा शेप काय होत चाललाय? वाढत चाललाय. इव्हन हाईट पण वाढत चालली, त्या कोणची हाईट पण वाढत चालली. कोण कसा असेल? या शेप मध्ये, बरोबर. नंतर हळूहळू वाढत गेल्यानंतर असं काहीतरी मिळेल ना, असा काहीतरी शेप येतो, बरोबर. हळूहळू वाढत जाईल. मला एक सांगा, हा बेस आहे, त्या बेसची रेडियस सुद्धा वाढत चालली, त्या बेसची रेडियस पण वाढत चालली, इव्हन हाईट सुद्धा वाढत चालली का? त्याची हाईट सुद्धा त्याची वाढत चालली. मग तुम्ही ज्या वेळेला ह्या टाईपचे एक्झाम्पल तुम्ही सॉल्व्ह करता त्यावेळेला आपल्याला कोणाच्या रिस्पेक्टिव्ह कोण विचारले? इथे मी अगोदर पण सांगितलं होतं की डेरिव्हेटिव्हच्या कन्सेप्ट तुमच्या क्लिअर पाहिजे, की कोणाच्या रिस्पेक्टिव्ह कोणता डेरिव्हेटिव्ह घेतो. वायचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्टिव्ह एक्सच का घेतला जातो? कारण वाय चेंज होतोय विथ रिस्पेक्टिव्ह एक्स नुसार, विथ रिस्पेक्टिव्ह एक्स नुसार चेंज होतोय. जर मी इथे म्हटलं द साइन कोन विल बी चेंज, कोन विल बी चेंज, द शेप ऑफ द कोन विल बी चेंज विथ रिस्पेक्टिव्ह रेडियस. मग कोणाचा विचार करावा लागेल त्या ठिकाणी? कोणाचा विचार करावा? सर्क्युलर बेसचा विचार करावा लागेल. म्हणजे कोणची साईज ही सर्क्युलर बेस नुसार चेंज होत असेल तर त्याचं एक्सप्रेशन काय? तो एक फॉर्म झाला. किंवा मला वाटतंय रेडियस नाही आहे, सर्क्युलर बेसची रेडियस नाही आहे, मी घेतो हाईट, कोणची हाईट घेतो. जर मला या कोणचा शेप काढायचा आहे, तो कोणचा शेप चेंज होतोय विथ रिस्पेक्टिव्ह हाईट, कोणचा शेप. इथे सगळ्यात महत्वाचं म्हणजे फंक्शन तयार करणं. महत्वाचं म्हणजे काय? फंक्शन तयार करणं. इथे फंक्शन नाही ना, काही नाही ना, काहीच नाही. इथे आपल्याला फंक्शन तयार करावं लागेल, फंक्शन घ्यावं लागेल. दिलेल्या एक्झाम्पल मध्ये व्यवस्थित रीड केल्यानंतर फंक्शन काय आहे हे आपल्याला त्या एक्झाम्पल वरनं कळतं. कशावरून कळतं? एक्झाम्पलवरून. एक्झाम्पल मध्ये दिलेलं आहे, याच्यामध्ये आपल्याला एरियाचे पण आणि व्हॉल्यूम्स माहिती असायला पाहिजे. सर्व एरियाचे फॉर्म्युले आणि व्हॉल्यूमचे फॉर्म्युले माहिती असतात, त्याशिवाय मला इथे फाइंड आउट करता येईल. सगळ्यात महत्वाचं म्हणजे मला सगळ्यात महत्वाचं फंक्शन तयार करणं आणि मग त्याला डिफरन्शिएट करणं. कोणाच्या रिस्पेक्टिव्ह तयार करणं ते आपल्याला नंतरचं ठरवायचं. आपल्याला कोणाच्या रिस्पेक्टिव्ह सांगितलंय, फंक्शन तयार केल्यानंतर आपल्याला ते करणार, बरोबर ना. पण फंक्शन असं तयार करा की ज्याच्या रिस्पेक्टिव्ह मला डेरिव्हेटिव्ह तयार करायचं, डेरिव्हेटिव्ह घ्यायचं. चेंज मला कोणाच्या रिस्पेक्टिव्ह घ्यायचा आहे, बरोबर ना. द रेट चेंज म्हणजे काय? जस्ट यू हॅव टू टेक अ dr by dt. रेडियस चेंज विल बी रिस्पेक्टिव्ह टाइम. आपल्याला एवढंच एका एक्झाम्पल साठी आपण 4-5 घेऊ शकतो. नवीन आपण तयार करू शकतो, नवीन रेट चेंज घेऊ शकतो, डिफरंट रेट चेंज घेऊ शकतो. अजून एखादा एक्झाम्पल, स्नोबॉल माहिती आहे ना? स्नोबॉल, बर्फाचा गोळा, तो काही तसाच जातो बनवल्यानंतर? नाही, तो काय चालतोय? कमी होत चालतोय, तो डिक्रीज होत चालतोय. हा वाढत चाललाय, हा इन्क्रीज होत चाललाय. दोन फॉर्म तुम्हाला अगोदर सांगितलं, एक इन्क्रीज होत चाललं, एक तर डिक्रीज होत चाललं. काही इन्क्रीज होतात, काही डिक्रीज होतात. मग इन्क्रीज कधी होतात, डिक्रीज कोण होतं हे लक्षात ठेवलेलं गरजेचं आहे, बरोबर का? नाव मग त्या पद्धतीने फक्त लक्षात ठेवायचं. आलं लक्षात? ओके. मग स्नोबॉल कसा होता चालतोय? स्नोबॉल डिक्रीज होत चालतो. किंवा सोप बबल माहिती ना, ते उडवतो ते आपण. ते काय सगळे एकाच शेपचे निघतात का? नाही, डिफरंट शेप, बरोबर ना. तो फुगा फुगवताना आपण त्याची साईज काय चालते? वाढत चालते. म्हणजे त्याची स्पेरिकल बलून आहे, स्पेरिकल बलून मध्ये आपल्याला त्याची रेडियस पण चेंज होत चालते विथ रिस्पेक्टिव्ह टाइम नुसार, बरोबर ना. म्हणजे आपण या पद्धतीने विचार केला पाहिजे. स्पेरिकल शेप, व्हॉल्यूम, सगळे व्हॉल्यूम्स आपल्याला माहिती पाहिजे. मग रेट मेजर घ्या की आपण रिलेटेड रेट ज्या वेळेला फाइंड आउट करणार त्यावेळेला माझ्याकडे एक फंक्शन दिलंय, जे फंक्शन आहे ते विथ रिस्पेक्टिव्ह एक्सचं फंक्शन आहे. म्हणजेच काय? जर y इक्वल्स टू एफ ऑफ एक्स दिलेला असेल तर याचा डेरिव्हेटिव्ह, जर याला मी डिफरन्शिएट केलं तर मला इथे काय मिळेल? dy बाय dx इक्वल्स टू एफ डॅश ऑफ एक्स, बरोबर. तुम्ही काय केलं त्याच्यात? काय केलं त्याच्यात? वायचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्टिव्ह एक्स घेतला. पण मला असं म्हणायचं आहे की एक्स हे टीचं फंक्शन आहे, एक्स हे टीचं फंक्शन आहे. ज्या वेळेला तुम्ही वायचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्टिव्ह एक्स घेताय, पण त्यावेळेला एक्सचा डेरिव्हेटिव्ह मला तिथे मल्टिप्लाय करावा लागेल विथ रिस्पेक्टिव्ह टी साठी.
बरोबर ना? याला इक्वेशन फर्स्ट नाव देतोय आणि याच्यामध्ये मेन्शन करतोय की एक्स हे फंक्शन आहे ते टाइम नुसार चेंज होत आहे. बट एक्स विल बी चेंज विथ रिस्पेक्ट टू टाइम. एक्स विल बी चेंज विथ रिस्पेक्ट टू टाइम. देन वी गेट dx by dt. dx by dt. का एक्स चेंज होतोय विथ रिस्पेक्ट टू टाइम नुसार. हा एक्स आपल्याला फाइंड आउट करावा लागेल. आता मी सांगितलं जो सर्क्युलर बेस आहे विथ रिस्पेक्ट टू टाइम चेंज होत चालतं. मग एक्स काय घेणार? एक्स काय घेणार? दॅट्स एरिया ऑफ दॅट सर्कल. शेप ऑफ द सर्कल विल बी चेंज. मग एक्स मला चूज करायचा आहे. एक्स मला काय करायचं आहे? चूज करायचा आहे. एक्स मला फिक्स करायचा आहे. एक्स काढायचा आहे. एक्स कॅल्क्युलेट करायचा आहे. तो एक्स काय आहे हे नंतर आपण त्याच्यात केलं. बरोबर ना? मग आपला इथे dx by dt एक्झिस्ट होतोय. इव्हन दॅट y इज ऑल्सो चेंज विथ रिस्पेक्ट टू t. y इज ऑल्सो चेंज विथ रिस्पेक्ट टू t. जर x चेंज होतोय तर y सुद्धा चेंज व्हायला पाहिजे. मग दोघांना मी जर चेंज केलं तर मला याच्यामध्ये dy by dt मिळत जाईल. केव्हा मिळत जाईल त्याला बघू आपण. त्या नोट्स लिहिल्या तर सर्वांनी नोट्स लिहिल्या गेल्या? नोट्स आहेत की नाही? आहेत आता आहेत. बघा बरं कोणाकडे बघा बरं पटकन आपल्या नोट्स. ठीक आहे लक्षात आलं इथपर्यंत? ओके. The related rates we have to change the y with respect to t, x with respect to t. Okay. Then dy by dt. y चा डेरिव्हेटिव्ह with respect to t. dx by dt लक्षात आलं ना? काय dx by dt? x आणि y कोणाचं फंक्शन घेतलं आणि t चं. जसं पॅरामेट्रिक फंक्शन होतं त्या पद्धतीने x आणि t कोणावर डिपेंडेड आहे? टाइमवर डिपेंडेड. इथे असं मेन्शन करायचं. पण dy by dt एक्झिस्ट होत असेल तर मी याला लिहिताना असं लिहितो dy by dt of y. पण y काय? That's d by dt of f of x. But this function is of x. f of x कोणाचं फंक्शन आहे? f of x कोणाचं फंक्शन आहे? कोणाचं फंक्शन आहे? x चं फंक्शन आहे. कोणाचं? पण डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू काय घेतो? t. मग आपण काय करतो? ती काय करतो? टीला तिकडे पाठवून देतो ना. डीएक्स ने मल्टिप्लाय डिवाइड करतो. बरोबर ना? ते इनव्हर्स फंक्शन वगैरे वापरायचं आपण त्याच्यामध्ये. पण डीएक्स ने मल्टिप्लाय डी बाय डीएक्स ऑफ एफ ऑफ एक्स इंटू डीएक्स बाय डी. आला त्याच्यामध्ये ऑटोमॅटिकली. ओके. नाव डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स एफ डॅश ऑफ एफ ऑफ एक्स इंटू डीएक्स बाय डी. दॅट्स व्हॉट इज माय डी वाय बाय डी. म्हणजे लक्षात घ्या आपण कोणाच्या रिस्पेक्टिव्ह मी इथे चेंज केलंय? टीच्या रिस्पेक्टिव्ह चेंज केलंय. दरवेळेला काही टीच राहील असं नाही. रेडियस येईल तिथे कोणी रेडियस येईल, हाईट येईल, ओके, शेप येईल, एरिया येईल, व्हॉल्यूम येईल, काही येऊ शकतं. त्यात विषय नाही. पण त्यासाठी आपल्याला तो डेरिव्हेटिव्हचा कन्सेप्ट माहिती असायला पाहिजे. कोणाच्या रिस्पेक्टिव्ह आपल्याला कोणाला चेंज करायचं आहे, आपल्याला मिळवायचं काय, रिलेटेड रेट्स कोणाचा पाहिजे. जेव्हा एक्झाम्पल घेणार ना त्यावेळेला अजून बेसिकली कळतं याच्यात काय केलंय नक्की. ओके चला मग एक्झाम्पल्स बघू. पण जेवढं एक्झाम्पलला वाचून क्लिअर करता येईल तेवढं इथे क्लिअर होणार नाही. लक्षात घ्या एक्झाम्पल जेवढे रीड करून समजून. ओके. आणि नोट्स मध्ये मी डिटेल्स मध्ये लिहून दिले. रिलेटेड रेट्स मी पूर्णपणे डिटेल्स मध्ये लिहून दिले. लक्षात घ्या रिलेटेड रेट्स. चला प्रॉब्लेम एक्झाम्पल नंबर सव्वाच्या आधी ना 5 मिनिटं एक एक्झाम्पल इकडे लक्ष. प्रॉब्लेम बघा. प्रॉब्लेम लिहा. थिओरिटिकल प्रॉब्लेम आहे लिहायचा पटकन लिहा. एक्झाम्पल नंबर 14 लिहायचं. अ स्टोन ड्रॉप इनटू अ
A stone dropped into a pond. Wave in the form of circles. Wave in the form of circles are generated and the radius of outermost ripple increases at the rate of 2 inch per second. How fast area increasing? Area increasing when first radius is 5 inch. Radius is 5 inch. Second, after 5 seconds. After 5 seconds. क्वेश्चन जरा व्यवस्थित बघा. तिथे फंक्शन नाही ना, काही नाही ना, काही फक्त काहीतरी कन्सेप्ट दिलेला आहे, त्याच्यावर आपल्याला ठरवायचं आहे काय दिलेलं आहे आणि कशा व्हॅल्यूज फाइंड आउट करायच्या. ओके, नाउ कोण सांगेल? A stone dropped into a pond, wave in the form of circles are generated and the radius of outermost ripples increases at the rate of 2 inch per second. कोण चेंज होत आहे? रेडियस. म्हणजे काय दिलेलं आहे? काय दिलंय? 2 inch per second. कोण चेंज होत आहे? रिपल्स. रेडियस ऑफ द आउटरमोस्ट रिपल increases at the rate, म्हणजे देताना रेडियस चेंज होते विथ रिस्पेक्ट टू टाइम. 2 inch per second ला काय होते? रेडियस चेंज होते. म्हणजे देताना त्यांनी मला dr by dt दिलेला आहे. रेडियस विल बी चेंज विथ रिस्पेक्ट टू टाइम हा दिलेला आहे. dr by dt दिलेला आहे. How fast the area increasing when radius is 5 inch? एरिया कोणाचा? सर्कलचा. काय सर्कलचा एरिया? पाय आर स्क्वेअर. म्हणजे ए इज इक्वल्स टू पाय आर स्क्वेअर एरिया. That's what is my function. How fast area increasing? म्हणजे एरिया चेंज विथ रिस्पेक्ट टू रेडियस. बरोबर आहे का? एरिया म्हणजे त्यांनी विचार वाचताना व्यवस्थित वाचायचंय. काय? एरिया इंक्रीजिंग. एरिया विल बी चेंज ना. इंक्रीजिंग होतं म्हणजे काय? एरिया चेंज होतोय वेल रेडियस इज 5 इंच. म्हणजे मला डीए बाय डीआर काढायचं पहिल्या फॉर्म मध्ये. पण दुसऱ्या याच्यात सेकंड इथे रेडियस वर गेलाय पण इथे टाइम वर गेलाय. म्हणजे नंतर काय फाइंड आउट करायचं? डीए बाय डीटी फाइंड आउट करायचं. म्हणजे दोन एकाच याच्यामध्ये. लक्षात घ्या फाइंड आउट काय करायला लागतं. आपल्याला रेडियस चेंज विथ रिस्पेक्ट टू टाइम दिलेली. रेडियस चेंज विथ रिस्पेक्ट टू टाइम दिलेली आणि नंतर मला दोन कन्सेप्ट ज्या वेळेला घेतोय. एरिया इन्क्रीज होतोय जेव्हा रेडियस 5 इंच असेल त्यावेळेला काढा. आणि दुसरी कन्सेप्ट म्हणजे वेन टाइम इज इक्वल्स टू 5 सेकंड्स. ओके, मग पहिलं सांगा मला मी जर हा एरिया घेतला असेल तर डेरिव्हेटिव्ह काय विथ रिस्पेक्ट टू डीए बाय टाइम विथ रिस्पेक्ट टू टाइम विल बी. पण आपला रेट दिला ना डीआर बाय डीटी दिलेला आहे आपल्याला. तो आपल्याला तिकडे वापरता येईल डीआर बाय डीटी. बट डीआर बाय प्लस डीए बाय डीटी विथ रिस्पेक्ट टू टाइम चेंज करून घेतला तर मला इथे डेरिव्हेटिव्ह काय मिळेल? बट आर इज अ फंक्शन ऑफ टी दिलेला आहे. रेडियस इन टर्म्स ऑफ सेकंड्स चेंज विथ रिस्पेक्ट टू टाइम. म्हणजे आपण जसं एक्स इन टर्म्स ऑफ टी घेतला होता तसं आपल्याला इथे काय घ्यावं लागतंय? एरिया विथ रिस्पेक्ट टू टाइम. देन पाय इज अ कॉन्स्टंट
then r चा डेरिव्हेटिव्ह 2r, but the radius will be with respect to 10, thus dr by dt. बरोबर. मग r ची व्हॅल्यू मला काय दिलेली 5 इंच. बरोबर. r ची व्हॅल्यू इथे पुट करा. dr by dt दिलेला आहे 2 इंच पर सेकंड दिलेला आहे. dr by dt काय दिलेला आहे 2 इंच पर सेकंड. दोघांची व्हॅल्यू करा da by dt. एरिया काढायला लावला ना. एरिया इंक्रीजिंग विथ रिस्पेक्ट टू टाइम. एरिया इंक्रीजिंग when radius is 5 इंच पुट केलं गेलं. बरोबर. नंतर दुसऱ्या याच्यात पण हेच, पण टी ची व्हॅल्यू दिलेली असेल. टी ची व्हॅल्यू दिलेली असेल. मग काय करणार? टी ची व्हॅल्यू दिलेली आहे 5 सेकंड ना. मग व्यवस्थित क्वेश्चन रीड करा. 2 इंच पर सेकंड. एका सेकंदाला 2 इंच रेडियस वाढते, तर 5 सेकंदाला किती रेडियस वाढेल? पर सेकंड किती रेडियस वाढते? पर सेकंड है ना. 2 इंच पर सेकंड. 2 इंच पर सेकंड. मग 5 सेकंदात किती रेडियस वाढेल? 10 इंच. बरोबर ना. 10 इंच. मग त्यावेळेला रेडियस किती असेल? 10 असेल ना. त्यावेळेला रेडियस किती असेल? 10. दुसऱ्या पार्ट मध्ये आर किती राहील माझ्याकडे? 10. पहिल्या पार्ट मध्ये 5 दिली, दुसऱ्या पार्ट मध्ये 10. पुट करून द्या फक्त फंक्शन मध्ये. रिप्लेस केलं की आपल्याला फायनल आन्सर मिळेल. येस, याच्यातच dr by dt तोच यूज करायचा. dr by dt दोघांना पाहू कळत आहे. ओके, ठीक आहे. याचं आपण उद्या सोल्युशन तयार करू घेऊ, पण आता जे एक्झाम्पल देतं ते लिहून ठेवा, कारण मोठे लेंदी एक्झाम्पल लिहून ठेवले. उद्या फक्त आपण काय करणार, एवढं लिहिण्यात वेळ घालवता, डायरेक्टली फटाफट सॉल्व करायचं. आलं का? हा, मजबूत प्रश्न.